नाटकाची आम्ही आत्ता सुरुवात करतोय मानापमानच्या नांदीनी. आणि आमच्या सगळ्यांबरोबर शंकर सर नाही आहेत असं होऊ शकत नाही, त्यामुळे मी विनंती करते शंकर सर तुम्हाला की तुम्ही प्लीज स्टेजवरती या. संगीतप्रेमींसाठी एक रोमांचकारी घटना असं मी म्हणेन. इथे आपण जी संवादिनी किंवा पेटी पाहतो आहोत ही किमान 125 वर्षाचा इतिहास लाभलेली पेटी आहे. संगीत मानापमान हे नाटक नाट्यसंगीताच्या इतिहासातलं अतिशय महत्त्वाचं नाटक मानलं जातं, कारण संगीत दिग्दर्शक ही जी पोस्ट आहे किंवा हे जे ही जी संकल्पना आहे ही या नाटकाच्या रूपाने अवतरली आणि पहिले संगीत दिग्दर्शक आपल्या नाट्यसंगीताच्या क्षेत्राला आणि एकंदरच संगीत सृष्टीला लाभले ते म्हणजे गोविंदराव टेंबे. आणि मला हे बोलताना सुद्धा अंगावरती काटा आहे की गोविंदराव टेंबेंची बोटं फिरलेली ही पेटी आहे आणि स्वदेशी अशी ही पेटी आहे. मानापमानपासून ते अयोध्येच्या राजापर्यंत सगळ्या चाली याच पेटीच्या साक्षीने बांधल्या गेल्या. आणि काय म्हणजे गोविंदराव टेंबेंची प्रतिभा ही किती काळाच्या पुढची होती की या पेटीमध्ये अशी योजना केलेली आहे की आपल्याला पाश्चात्य सुरावट सुद्धा यावर वाजवता येते आणि त्याच वेळेस भारतीय सुरावट सुद्धा, त्यासाठीची खूप वेगळी टेक्निकल बाजू यामध्ये बांधली गेलेली आहे. हे सगळं इतकं अद्भुत आहे की मला वाटतं हाच आशीर्वाद आहे की ही पेटी आपल्याबरोबर आहे आणि त्यांचे सूर आपल्या सोबत आहेत. मी ज्योती देशपांडे मॅडम आणि सुबोध आपल्याला मंचावरती थांबण्याची विनंती करते आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण कृपया आसनस्थ व्हावं. 1911ला पहिला प्रयोग झाला संगीत मानापमानचा आणि प्रयोग होण्याआधीपासूनच इतकी लोकप्रियता आणि इतकी चर्चा होती नाटकाची की पहिल्या प्रयोगापासून हाऊसफुलच पाहिलेलं आहे मानापमानने. आणि आजही या नाटकाचे प्रयोग कुठे ना कुठे कोणी ना कोणीतरी करतच आहे. अनेक दिग्गज या नाटकाशी जोडले गेले आहेत, त्यांच्या प्रतिभेतून हे नाटक बहरलं आहे. तर याविषयी तुला काय सांगावं असं वाटतं? सगळ्यात पहिल्यांदा उपस्थित सर्वांचे मनापासून आभार. या
नाटकावर प्रेरित असलेला हा चित्रपट सरतेशेवटी घडतोय, लोकांच्या समोर येतोय. आज त्याचं संगीताचा अनावरण सोहळा आहे आणि त्या सगळ्या सोहळ्याला साक्षीदार होण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. मला कदाचित काही लोक असतात ना की ज्यांच्यामध्ये त्यांची स्वतःची प्रतिभा नसते, पण दुसऱ्यांची प्रतिभा पोहोचवण्याचं कसब त्यांच्यामध्ये असतं. मला असं वाटतं की ते कसब परमेश्वराने मला दिलं आहे, की आपल्याला गाणं गाता येत नाही, आपल्याला गाणं फार कळत नाही, पण आपण सांगतो ते ऐकलंस का नाही, तू ऐक. किंवा एखादं पुस्तक वाचलं, आपल्याला स्वतः लिहिता येत नसतं, पण आपण सांगतो वाचलंच का नाही, वाच. तर ते काम माझं आहे, जे बालगंधर्वपासून कदाचित सुरू झालं. मग घाणेकर आले, लोकमान्य आले, कट्यार काळजात घुसले आले आणि आता मानापमान आलं. माझ्या पूर्वासुरींनी जे अद्भुत काम करून ठेवलं आहे, जे सर्वांग सुंदर काम केलेलं आहे, त्या कामाची ओळख आजच्या पिढीला देण्यासाठी कदाचित एक मधली दुवा म्हणून माझा जन्म झाला आहे, किंवा तेवढंच माझं काम आहे आणि जे मी अत्यंत प्रामाणिकपणे करतो. मला असं वाटतं की मानवपणसारखं नाटक जे खाडीलकरांच्या लेखणीतनं उतरलं, ज्याला टेंब्यांनी स्वरसाज चढवला, आणि मी असा विचार करतो की त्या काळातले प्रेक्षक किती भाग्यवान आहेत की ज्यांना समोर बसून बालगंधर्वांचं गाणं बघता येत होतं, ज्यांना समोर बसून दीनानाथराव मंगेशकरांचं गाणं बघता येत होतं, ज्यांना समोर बसून केशवराव भोसलेंचं गाणं बघता येत होतं. एक प्रयोग तर केशवराव आणि बालगंधर्व स्वतः गातायत आणि लोक आनंद घेत आहेत. म्हणजे हा इतका अद्भुत सोहळा त्या प्रेक्षकांनी लाभला. ते प्रेक्षक खरं तर नशीबवान. आणि त्या काळात जन्म झाल्या नसल्यामुळे ह्या आनंदाला आपण सगळे मुकलोय, तर किमान त्याचं काहीतरी एक अंश आपल्यामध्ये यावा, त्या अंशाचा आपण पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा, ही एक भावना मनात होती. आणि कट्यारनंतर पुन्हा एकदा एक सांगीतिका करायची हा हट्ट शंकरजी आणि माझा, आमच्या दोघांचा होता. त्या हट्टातनं हे जन्माला आलेलं आहे चित्रपट. ऐसा प्रोजेक्ट्स करने को ऊपर वाले का हाथ होना चाहिए. जब तक ये आशीर्वाद नहीं मिलता है अपन करू नहीं शकतो. तर दिस प्रोजेक्ट केम टू अस थैंक्स टू माय डियर फ्रेंड सुबोध भावे. इनके लिए एक जोरदार तालियां बजा दीजिए. इट्स हिज विजन. I'd like to thank firstly Jio Studios, Jyoti ji, Nikhil, Sane and the entire team, because जब तक उन लोग ये प्रोजेक्ट में विश्वास नहीं दिखाएंगे ये कर ही नहीं पाएंगे हम लोग, you know. So they believed in the project. They said go ahead and do it because this is a play which is कितने साल पुराना सर? 114 साल पुराना प्ले है ये. 114 साल पुराना. It's a big challenge. It was a big challenge, but we took it up. Just like Katyar Kalzat Gusli. It was a beautiful musical ride. आम्ही जे गोविंदरावजींनी कंपोज केलं होतं ते पण गाणं यूज केलं आहे. आम्ही पण ओरिजिनल सॉन्ग्स कंपोज केले आहे. थँक्स टू माय डियर फ्रेंड समीर सामंत द लिरिसिस्ट. उनके लिए जोरदार ताली बजाइए. So I'll keep it very short. It's been a beautiful musical experience for us, but this musical experience would not have been complete without a few people जिनको मैं just एक मिनट के लिए स्टेज पे बुलाना चाहूँगा. To begin with, I'd like to acknowledge those people who took our musical vision and take it forward and executed it. So firstly, my dear friend Aditya Oak over here, who was you need a team. Without a team, it's not possible. Aditya Oak, one person who has worked on it day in and day out is our engineer Amay Mategaonkar. Where is Amay Mategaonkar? तो आज सवेरे 6 बजे खत्म किया है सब कुछ. तो हमें जल्दी आ जा, फटाफट आ जा, 2 मिनट ही. These are the people who selflessly work. You know, they just work till, and we keep on changing. Film release तक हम लोग गाने change करते रहते हैं. Or these are the people who work. And last but not the least, somebody who's been the backbone of this project, who stood by me for every note, for every word, for every take. And he's the person who knows every single little nuance of this music, even better than me or Ehsan or Loy.
and that is Somil Sringarpure. I'd like to call him on stage. Handsome young man, extremely talented. So, this is the team, sir. So thank you very much. Thank you. You all can go. And बस अभी म्यूजिक किया है. It's a beautiful journey of various genres of music. इसमें नाट्य गीत भी है, इसमें हमारे माइस्ट्रोस का जो कंपोज किया हुआ, फॉर एग्जांपल शुरामी वंदिले है, नाहिमी बोलत है, माला मदन भासे है. ये सब ब्यूटीफुल का हमने भी कोशिश की है. उसमें एक ठुमरी भी है, इसमें क्लासिकल बंदिश भी है, बहुत सारे. It's a variety, it's a musical ride for you all. So I hope all of you all, आज की तारीख में, you know, this music has got tremendous depth and it's got our cultural value, जो बहुत बहुत important है, not only for us but to propagate it to the next generation. जैसे याद है सुबोध जी, जब हम कटियार किया था, जब हमने वो दिल की तपिश बंदिश जब कंपोज किया था, तो हम लोग ड्रीम करते थे कि ये गाना you know, it should you know, reality shows में बच्चे गाना चाहिए, and वही हुआ. They take that and they sing it, and that's how the music goes forward. Our culture, our music. So I hope the same thing happens with our music that we have done. हम लोगों ने बहुत प्यार से हमने जान लगा दी है इसमें. Okay, so I hope all of you will appreciate it. इसको encourage कीजिए, सुनिए, और बस Indian classical music, semi classical music का मजा लीजिए. Very much. Thank you. Unfortunately, I do not know Marathi at all. But first of all, I'd like to thank Subodhji, because, you know, if it wasn't for him, we wouldn't be exposed to these jewels of Maharashtra's culture and India's culture, really. And not only us, the world right now. And you know, the album has turned out very, very nice. It's got a lot of depth, compositionally, lyrically, and everything else. And I'd really like to thank these 18 jewels who are sitting here for, you know, taking this music to another level. And I really look forward to watching the entire film, and I know that this is going to be something, a part of modern history, for sure. Hello, and good afternoon or good morning, and namaste. It's an honor to be part of this project for the second time. And like we said, we've done one part of it, you know, so doing the music. Now it's up to you guys to respond to that, and you know, hope it does what it's supposed to do. And it's beautifully done so far. So God bless, stay with the program. And how can I forget my dear singers who are sitting over here? Each and every one of them, I think they have sung most beautifully in our project. They have sung the best. So, you will hear. मानापमान या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग जेव्हा ठरला, तेव्हा तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बालगंधर्व चित्रपट पाहिला असेल. बालगंधर्वांच्या कन्येचं निधन झालं शुभारंभाच्या प्रयोगाच्या आदल्या दिवशी. सगळ्यांनी त्यांना सांगितलं की आपण प्रयोग पुढे ढकलूया, प्रयोग करायची गरज नाही, तुमच्या घरी इतकी दुःखद घटना घडली आहे, तर प्रयोग आपण पुढे ढकलूया. पण ज्या व्यक्तीने, ज्या कलाकारांनी सर्वस्व रंगभूमीला वाहिलेलं आहे, तो बालगंधर्वांसारखा कलाकार विरळा असतो. तो म्हणतो की माझे अन्नदाते मायबाप शेकडो मैलांचा प्रवास करून माझं नाटक बघण्यासाठी इथे आलेले. हे दुःख बालगंधर्वांचं आहे, हे दुःख या नारायणाचं आहे. त्या दुःखाचे चटके मी भामिनीला का देऊ? आणि या दुःखात बुडालेला असून सुद्धा बालगंधर्व मानाप्पांचा प्रयोग करतात. तो शुभारंभाचा प्रयोग होतो, तर मानाप्पांच्या सुरुवातीवर दुःखाची झालर आहे. नाटक हिट आहे, अजरामर आहे, गाणी तर सुपरहिट आहे. पण या सगळ्याच्या पाठीमागे एक दुःखाची झालर आहे, ती म्हणजे त्यांच्या लेकीच्या निधनाची. तर हे गाणं माझ्या आयुष्यात दोनदा आलंय. बालगंधर्व मध्ये भामिनी म्हणून आलंय आणि मानाप्पान मध्ये धैर्यधर म्हणून आलंय. तर कदाचित मी असा एकमेव कलावंत आहे की ज्याच्या आयुष्यात एकच गाणं दोनदा दोन वेगळ्या भूमिकांमध्ये आलंय. त्यातलं हे एक आहे नाही मी बोलत नाथा, आणि दुसरं आहे रवी मी. तर मी आता पहिल्यांदा ज्या माझ्या मित्रांनी माझ्या बालगंधर्व या चित्रपटासाठी स्वतःचा आवाज दिला, ज्याच्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आणि तो आमचा लाडका आनंद भाटे, याला पहिल्यांदा मी
बालगंधर्व चित्रपटातलं नाही मी बोलत आता तुमच्या समोर गाण्याची विनंती करतो. आणि मग या चित्रपटात जिनी हे गाणं गायलेलं आहे, हे गाणं भामिनीचंच आहे, ते कधीच धैर्यधरचं नव्हतं. तर या चित्रपटात जिचा आवाज भामिनीसाठी लाभलेला आहे त्या आमच्या गोड गळ्याच्या प्रियांकाला मी नंतर बोलवतो, जी हे गाणं तुमच्या समोर सादर करतो. सर्वप्रथम मी मला आभार मानायचे सुबोध दादा आणि एंटायर मानापमानच्या टीमचे की इतक्या भव्य कलाकृतीचं त्यांनी मला भाग बनवलं. आणि इट इज रिअली माय ऑनर की मला एक इतकी रिच लेगसी, इतकी रिच हिस्ट्री असलेल्या ह्या संगीत मानापमान या नावातच इतकी हिस्ट्री आहे आणि इतकं अभिमान वाटावा अशी कलाकृती ही आहे. आणि त्याचं मला भाग बनवल्याबद्दल थँक्यू सो मच सुबोध दादा अँड एंटायर मानापमान टीम. सेकंडली एक ड्रीम कम ट्रू मोमेंट होती जेव्हा असं कळलं की शंकर एहसान लॉय यांचं म्युझिक आहे आणि शंकर सरांच्या म्युझिक डिरेक्शन अंडर गायला मिळणार आहे. सो इट वॉज डेफिनेटली अ ड्रीम कम ट्रू मोमेंट फॉर मी. आणि इतकं सुंदर नाट्यगीत मला मदन भासे हा अजून एकही आनंद दादांबरोबर मी एक गायले आहे प्रेम सेवा शरण. अशा सुंदर सुंदर गाण्यांमुळे ह्या एका भव्य कलाकृतीचा मला भाग होता आला याचा मला खूप 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 आनंद आहे. नक्कीच मी आसनस्थ होण्याची विनंती करते. याच्यातलं तुम्ही जे मगाशी रवी मी हे गाणं ऐकलं, त्या रवी मीला जो साज चढवलाय, अर्थातच गाणं जुनं आहे, गोविंदराव टेंब्यांचंच संगीत आहे, पण त्याला आजच्या काळात घेऊन येण्यासाठी ज्या पद्धतीच्या म्युझिकचा वापर झालाय ते संपूर्ण क्रेडिट जातं संतोष मुळेकर. संतोष मुड़ेकर को हम लोग कटियार से पकड़ के रखें. वो बहुत बिजी है, बहुत बिजी आर्टिस्ट है, लेकिन थैंक यू फॉर डूइंग दिस फॉर अस. थैंक यू. तर संतोष मुळेकर जसं समीर आणि शंकरजींशिवाय सांगीतिक चित्रपट आमच्या डोक्यात येऊ शकत नाही, तसं चित्रपटाला आपण जी माती खाल्लेली असते शूटिंगच्या काळात, सीन एखादा वाईट झालेला असतो, प्रसंग फार बरा घडलेला नसतो, काही ठिकाणी बजेटची कमतरता असतात, त्यामुळे कसा तरी आपण तो प्रसंग केलेला असतो. या सगळ्या आमच्या चुकांवरती पांघरून घालण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो संतोष मुळेकर करतो. कारण त्याच्या म्युझिकनी तो इतका आम्हाला श्रीमंत करून टाकतो की आमची गरिबी कोणाच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे हा आमचा खऱ्या अर्थाने श्रीमंत कलावंत आहे, जो आम्हाला देवाचं वरदान म्हणून मिळालं. आणि मी चेष्टा नाही करत आहे, कट्यारमध्ये 21 गाणी होती, पण 21 गाण्यानंतर सुद्धा संतोषचं पार्श्वसंगीत लक्षात राहतं. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर सारखा सिनेमा अभिजित आज इथे आलेला आहे, त्याचे लेखक दिग्दर्शक, त्या चित्रपट अगदी शेवटच्या क्षणी आम्ही संतोषकडे घेऊन गेलो. त्या चित्रपटाचं त्यांनी पार्श्वसंगीत केवळ 19 दिवसांमध्ये केलं. आणि घाणेकर तर कॅरेक्टर होतेच, पण त्यांना अजून एक ॲडेड कॅरेक्टर दिलं ते संतोष मुळेकर यांनी. आणि याही चित्रपटात संगीताबरोबरच तुम्हाला पार्श्वसंगीताची सुद्धा जादू अनुभवता येईल आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे आमच्या मित्राचं आहे. थँक्यू संतोष. खरं म्हणजे मी या चित्रपटातल्या गीतांबद्दलच बोलायचं म्हटलं ना तर प्रत्येक गीतावर एक एपिसोड असं एक पुस्तक तयार होईल. पण मी थोडक्यात सांगतो. भाग्य आपलं असतं की आपण कुठल्या घरात जन्माला येतो हे आपल्या हातात नसतं. गीतकार समीर सामंत हा कट्यार काळजर घुसली या घरात जन्माला आला आणि शंकर एहसान लॉय या शाळेत तो शिकला आणि आता 10वी झालं, ग्रॅज्युएशन अजून बाकी आहे. सुबोधदादांनी मगाशी ज्या 2 गोष्टी सांगितल्या तेव्हा मला एकदम डोक्यात असं आलं की सुबोधदादा काय असतं ना की सरस्वतीचा आशीर्वाद लाभला ना की विचार न करताही ना उत्तम शब्द तोंडातून बाहेर येतात. सुबोधदादा मगाशी म्हणाला दीनानाथ मंगेशकरांचं गाणं पाहिलं, बालगंधर्वांचं गाणं पाहिलं ज्या पिढीने, तर गाणं पाहणं ही जी गोष्ट आहे ना ती खरंच फार सुंदर आहे आणि हा चित्रपट तुम्हाला गाणं पाहायला शिकवेल. दुसरी एक गोष्ट जी मगाशी सुबोधदादा म्हणाला की आपलं ते नशीब नव्हतं की आपण बालगंधर्वांचं हे त्या काळातलं मानापमान नाही पाहू शकलो, पण
आज जे कोणी इथे उपस्थित आहेत ना ते आपल्या नातवांना सांगतील की आम्ही मानापमानचा म्युझिक लॉन्च पाहिलेला. हा चित्रपट पाहणारे म्हणजे 150 वर्षानंतर 125 वर्षानंतर ज्या नाटकावरती चित्रपट बनतो ना 125 वर्षानंतर या चित्रपटावरती आधारित तेव्हाचं जे मीडियम असेल त्या मीडियम मध्ये काहीतरी बनेल इतकं हे अमर आहे, इतकं हे अमर आहे. आणि मी फक्त यात काय केलंय की जी लिगसी आहे तिला कुठेही धक्का लागू दिला नाही. जो संगमरवरी ताजमहल आहे त्याला माझी वीट लावू दिली नाही, एवढा प्रयत्न मी केला. कसा झाला ते तुम्ही पहा. संगीत मानापमान करण्याचं जवळजवळ 3 वर्षापूर्वी सुबोध मावी कुठे आहेत यांचं स्वप्न होतं. मी जिओला जॉईन झाल्यानंतर खरं तर काय घडेल, कुठची गाणी घडतील, कोण कोण असतील हे सगळं काही माहीत नव्हतं. आणि सुबोध आणि ज्योती मॅडम यांची एक भेट झाली, त्याच्यात त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि असं काहीतरी एक संगीत चित्रपट करायचं असं ठरलं. आणि त्याला ज्योती मॅडमनी म्हणजे एक विजन असतं पण त्याला एक बॅक करणं, त्याच्यावर भरोसा ठेवणं, त्याच्यावर एक विश्वास ठेवणं आणि सांगणं की करा. म्हणजे आजचा हा दिवस दिसतोय आणि ते येईल छापून आणि सगळं सेलिब्रेशन होईल, पण 3 वर्षापूर्वी इन अ वे अनोळखी 2 माणसांना असं सांगणं की ओके तुम्ही करा आणि सगळं घडणं. त्यामुळे खऱ्या अर्थी संपूर्ण मीडियातर्फे, मराठी इंडस्ट्रीतर्फे आणि प्रेक्षकांतर्फे मी तुमचे खरोखर आभार मानतो. कारण तुम्ही जे ट्रिब्यूट म्हणालात त्यातलं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हा निर्णय घेणं की हा चित्रपट करूया आणि त्यामुळे आज आम्ही सगळे इकडे आहोत. थँक्यू व्हेरी मच. तर ही मानापमानची आमची संपूर्ण टीम आहे. या सगळ्यांशिवाय हा चित्रपट शक्य नाही. आणि ज्योती मॅडम बरोबर आमची सगळी जिओ स्टुडिओजची पण टीम आहे. ते अर्थातच सगळे पडद्या मागचे लोक आहेत. दीप्ती आहे, अमिता आहे, सॉरी आय एम मिसिंग द नेम्स, नितीन आहे, तर निमिषा आहे, थँक्यू, वायलेट आहे, थँक्यू 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 सर. आणि म्युझिशियन्स आपले मागे आहेत. प्रसाद पाध्ये तबल्यावरती आहेत, आदित्य ओक हार्मोनियमवरती आहेत. हां, त्यांची ओळख करून घ्या. झंकार कानडे सिंथेसायझरवरती आहेत. ऑक्टोपॅडवरती रुपेश राणे, तबल्यावरती प्रसाद पाध्ये. अत्यंत अभ्यासू माझी पहिली मालिका आभाळ माया, त्याच्यातची माझी हिरोईन होती समीरा गुजर. आणि मला हुशार मुलींची तेव्हापासूनच भीती वाटते, त्याच्यातली ती एक आहे. ती अत्यंत हुशार आहे, संस्कृत स्कॉलर आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे आणि इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने एखादा कार्यक्रम कसा हँडल करावा हे समीराकडनं शिकावं. समीरा तू हो म्हणालीस, थँक्यू सो मच. तन्वी, जिओ स्टुडिओची सगळी टीम, समीक्षा या वरती या. अजून कोणा, रिद्धी प्लीज वरती या सगळे. मी रोहिणी खाडीलकर, पण ती काकासाहेब खाडीलकरांची. मला मानापमान कसा लिहिला गेला ना हे सांगायचं आहे. स्वातंत्र्य काळामध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर नेपाळला पशुपतीनाथ मंदिर आहे त्याचे पुजारी झाले होते आणि तिथे कौलं तयार करत होते. कौलांच्या खाली पिस्तूल ठेवली होती. पिस्तूल करण्याचा खरा कारखाना होता, वरती कौलं होती. ब्रिटिशांना सुगावं लागला, त्यांना परत यावं लागलं. ते परत आले आणि पुण्याच्या केसरी नावाच्या वर्तमानपत्राचे संपादक झाले. तिथे त्यांनी जो अग्रलेख लिहिला त्या अग्रलेखामुळे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचा अग्रलेख, त्यांचं लेखन आणि त्याच्यामुळे लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकलं गेलं. मग त्याच्यानंतर 1 वर्ष लोकमान्य टिळक तुरुंगात होते. त्या काळामध्ये अचानक जेव्हा अग्रलेख लिहायचे तेव्हा त्यांच्यासमोर प्रूफ यायचं. ते जे प्रूफ यायचं त्या प्रूफावरती त्यांचं नाव एक दिवस गाळलं गेलं आणि दुसऱ्यांचं नाव चढलं. त्यांना फार वाईट वाटलं ते की आपल्याला न सांगताच आपलं नाव काढलं संपादक पदावरनं. आता इथं पत्रकार बसले, त्यांना माहिती आहे कशा रीतीने संपादकाला इकडच्या तिकडे टाकतात आणि खरं तर कळतच नाही कुठल्या वर्तमानपत्राचा कुठला संपादक आहे. आता नेत्यांचं पण तसंच झालंय, संपादकांचं पण तसंच झालंय. मग काय झालं ते म्हणाले अपमान असं हे मजला आणि ते तिथून परत आले. घरच्यांनी विचारलं आता काय करणार, केसरीमधून तुम्ही संपादक पद सोडलं, पुढे काय? ते बोलले पुढे काय, मी वह्या आणि पेन्सिली घेऊन आले आणि लिहिलं संगीत मानपमान.